नारायण दादा. ताई ही घ्या फुलं. अगं तू घेऊन आलीस? हो थँक्यू. वेलकम. बरं ताई, तुमची बाग किती सुंदर आहे हो, आणि एवढी मोठी आहे. अगं आपली ही बाग आजींनी खूप हौसेने वाढवली आहे. खूप काळजी घेतात त्या, अगदी प्रेमाने सगळ्या झाडांची. हो का? मला पण ना लई आवडतात झाडं लावायला. म्हणजे आमच्या तिकडे ना जागा नाहीये, म्हणून मग मी ते कुंडीत ना अशी रोपं लावते. पण सगळे येणारे जाणारे त्यांचा पाय लागतो, मग इकडून तिकडे तिकडून इकडे असंच करायला लागतं. आपल्याकडे खूप जागा आहे इथे. आता तुला हवी तेवढी झाडं लाव. खूप बाग आहे आपली मोठी. हा, आपण मिळून फुलवूया. आणि आजच्या दिवशी तर झाडं लावायचीच, कारण आज काय माहितीये का तुला? काय? जागतिक वसुंधरा दिवस. निसर्ग आपल्याला इतकं भरभरून देत असतो, आजच्या दिवशी तर त्याचे आभार मानायलाच हवेत. आणि ना निसर्गाचं नुकसान पण थांबवलं पाहिजे. म्हणजे काय बरं करायला पाहिजे आपण? म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवतात, तसं लिहिलेलं पण असतं ना. आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ना तर वापर करताच कामा नये. बरोबर. बरं ताई, अजून एक द्यायचं होतं. काय ग? ती देवासाठी आणि ही तुमच्यासाठी. अगं किती गोड. आवडली ना तुम्हाला? थँक्यू सो मच. बरं ताई, तुम्हाला एक सांगितलं तर राग मानू नका. बोल की. ते काल मी ना समर साहेबांनी तुम्हाला बघितलं. तुम्ही दोघं एकत्र किती छान दिसत होतात, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि तुम्ही बोलता तर कसलंच भारी, म्हणजे वसुंधरा. ऐकायला इतकं गोड वाटतं ना. अयो, मी काम करायचं सोडून इथे गप्पा काय मारत बसले. ताई, मी गार्डन मध्ये जाऊन ते झाडं लावायला छोटे खड्डे खणू का? अगं राहू दे, आपले नारायण दादा आहेत ना, त्यांना सांगितलंय ते करून ठेवणार आहेत. पण मग मी काय करू? माझी तर सगळी कामं झाली. नाश्ता झाला, भांडी घासली, आणि समर साहेबांना तो आयुर्वेदिक काढा सुद्धा बनवलाय, अगदी तुम्ही बनवता ना तसा. हा, पण त्यांना द्यायच्या आधी गरम करा. तुम्ही लगेच बाहेर या, मी आहेच. थांब थांब थांब.